प्रत्येक फॅन्स बीसीसीआयवर खूप नाराज पाहायला मिळत आहेत। आताच जस्ट काही वेळाआधी आपल्याला एशिया कपचा शेड्यूल पाहायला मिळाला आणि त्या एशिया कपच्या शेड्यूलमध्ये भारतीय टीम पाकिस्तान सोबत मॅच खेळणार। भावांनो, खरंच भारतीय टीम एशिया कपचा मॅच पाकिस्तान सोबत खेळेल का? ज्या पद्धतीने WCL मध्ये आपण पाहिलं की भारताने पाकिस्तान सोबत मॅच खेळण्यासाठी नकार दिला, पण भावांनो एशिया कपच्या या शेड्यूलमध्ये भारतीय टीम आपल्याला एकाच ग्रुपमध्ये पाहायला मिळाली आणि एका ग्रुपमध्ये आपल्याला भारतीय टीमचे ही पाकिस्तान विरुद्ध 2 तरी मॅच पाहायला मिळणार। पण भावांनो, खरंच भारतीय टीमने पाकिस्तान सोबत मॅच खेळायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? खरंच भावांनो भारतीय टीम आणि पाकिस्तान मध्ये ही मॅच व्हायला पाहिजे का? ज्या पद्धतीने जे काही घडले ते तुम्हाला सर्वांनाच माहित आणि ती सांगायची गोष्ट नाही भावांनो। याच कारणामुळे WCL मध्ये काही प्लेयरनी ही बॅकआउट घेतलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की ती मॅच रद्द करण्यात आली आणि यानंतर BCCI ने पुन्हा एकदा आपल्याला एशिया कप मध्ये भारतीय टीम आणि पाकिस्तानची टीम एकाच ग्रुपमध्ये पाहायला मिळाली आणि यामध्ये आपल्याला भारतीय टीम ही पाकिस्तान विरुद्ध 2 तरी मॅच किंवा 3 तरी मॅच खेळताना दिसणार आहे, ज्यामध्ये भारत वर्सेस पाकिस्तान सहित आपल्याला एशिया कपचा फायनल पाहायला मिळणार आणि ही एशिया कपचे मॅचेस आपल्याला T20 स्वरूपामध्ये पाहायला मिळणार, म्हणजे विराट कोहली सर आणि रोहित शर्मा सर आपल्याला खेळताना दिसणार आहेत। बाकी तुम्हाला काय वाटतं की भारत आणि पाकिस्तान मध्ये ही एशिया कप मॅचेस व्हायला पाहिजे का नाही? हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा।